उत्तर मुंबईच्या जागेसाठी काँग्रेसनं आता विनोद घोसाळकरांना साकडे घातलंय। उमेदवार मिळत नसल्यानं काँग्रेसच्या हातची मुंबईतली एक जागा ठाकरे गटाकडे जाण्याची शक्यता आहे। भाजपचा बालेकिल्ला असलेल्या उत्तर मुंबई मतदारसंघात काँग्रेसला उमेदवारच सापडेना असं चित्र आहे। म्हणूनच की काय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्यांनी काँग्रेसच्या नेत्यांची भेट घेतली आणि उत्तर मुंबईच्या जागेवर दावा केला। वर्षाताईंनी अर्थातच आमचं बोलणं ऐकून घेतलंय। त्यांनीही मान्य केले की आम्हाला माहिती आहे की घोसाळकर साहेब हेच तिथले एक चांगले कॅन्डिडेट आहेत। काँग्रेसच्याही तिथल्या स्थानिक नेत्यांनी कार्यकर्त्यांनी त्यांनाही तसं कळवलेलं आहे की घोसाळकर साहेबांशिवाय इथे दुसरा कोणी चांगला कॅन्डिडेट नाही। ठाकरेंचे उत्तर मुंबईतले फायर ब्रँड नेते विनोद घोसाळकर यांना काँग्रेसनं हाताच्या चिन्हावर निवडणूक लढण्याचाही प्रस्ताव दिला, पण त्यांनी तो सरळ फेटाळला। अभिजित घोसाळकर गोळीबार प्रकरणानंतर घोसाळकर कुटुंबासंदर्भात मतदारसंघात सहानुभूतीची लाट आहे। त्याचा फायदा महाविकास आघाडीला होऊ शकतो, पण शिवसेना उमेदवार असल्यानं आपण मशाल चिन्हावर लढू अशी ठाम भूमिका घोसाळकरांनी घेतलेली आहे। आदरणीय नानासाहेबांनी मला काल विचारलं की तुम्ही आमच्याकडे या पंजावरती लढा, पण मी त्यांना सांगितलं सध्या काय मी एवढे वर्ष शिवसेनेत प्रचार केल्यानंतर केवळ ह्या लोकसभेच्या जागेसाठी हा निर्णय मला घेता येणार नाही आहे आणि मला मान्य नाही। 2019ला भाजपच्या गोपाल शेट्टी यांचा याच मतदारसंघात विक्रमी मताधिक्यानं विजय झाला होता। त्यामुळं पियुष गोयल यांना टक्कर द्यायची असेल तर महाविकास आघाडीकडे घोसाळकरांचा एकमेव पर्याय दिसतोय। त्यामुळं काँग्रेस नमतं घेऊन ठाकरे गटाला जागा सोडणार का की बदल्यात दक्षिण मध्य मुंबईसारखाही विचार मांडणार हे वाटाघाटीतूनच स्पष्ट होणार आहे। कॅमेरामॅन विनोद नाईक सोबत स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।